येवकार हांव संदीप पिळगांवकर. सुरवेक हेडलायन्स. रान खात्याची जमीन सेटलमेंटा खातीर फकत वाळपय पुरती नोटीस. नीज गोंयकारांक काबार करपाचो भाजपा सरकाराचो नवो झोल. पेडण्या उपरांत 70कारांच्यो जमिनी गिळपाचें षडयंत्र. काँग्रेसीचो गोंय सरकाराचेर हल्लाबोल. परवरीच्या टॉट टू टीच स्कूल ऑफ म्युझिक आर्ट अँड डान्साची नाताळ मैफिल. म्हापशेच्या फेथ कम्युनिटी सेंटरात रंगली मैफिल. गोंयांत 26 डिसेंबर मेरेन सुक्या हवामानाची शक्यताय. सकाळीं रातच्या वेळार पळोवपाक मेळटले धुके आनी दव. आनी आतां कोंकणी खबरो विस्तारान. फायर अँड एमर्जन्सी सर्व्हिसीच्या संचालकान वागातोर जावपी वादग्रस्त सन्मानाचे पूर्वतयारेचो नियाळ घेतलो. प्रदूषण नियंत्रण मंडळा सयत ताचे आनीक 2 रावंड जावपाचे आसात. पूण पयलेच खेपे सन्मानाक कंट्रोल रूम येतलो अशी म्हत्वाची म्हायती ताणें दिली. गोंयांतलो फामाद सनबर्न इव्हेंट कांय दिसांनीच गोंयांत जावपाचो आसा. सध्या आमी आसा वागातोर सनबर्न वेन्यूचेर आसा आनी तुमी म्हाज्या फाटल्यान हांगा पळोवपाक शकता बऱ्या पद्दतीन तयारी चल्लेली आसा. हो इव्हेंट बरो जावचो म्हणून आयज हांगा फायर ऑफिशियल्स डिपार्टमेंट आशिल्ले तेंच्यांनी आयज हांगा इन्स्पेक्शन केलें. कशा पद्दतीन हांगा इमर्जन्सी एंट्री एक्झिट ते आपले व्हेकल कशा पद्दतीन भितर हाडूं शकता इफ कितें घडणूक जाली जाल्यार त्या खातीर तेंच्यांनी आयज हांगा इन्स्पेक्शन केल्लें आसा. जी इमर्जन्सी तेंची व्हेकल आसतली ती 24/7 जो इव्हेंट हांगा सोंपासर हांगा आसतली. तशेंच जे हांगा फूल जो वेन्यू आसा तेंच्यांनी फूल आयज भोंवून हो वेन्यू पळयल्लो आसा, तपासणी केल्लेली आसा. तशेंच ज्यो वस्तू हांगा जेंच्यांनी यूज केला पेपर म्हणा बोर्ड म्हणा तेंचेर ते स्वता इन्स्पेक्शन करून पळयतले आनी केमिकल स्प्रे करूनय पळयतले जेणे करून उजो लागू शकता काय ना त्या पद्दतीन ते आयज इन्स्पेक्शन तेंच्यांनी केल्ले. सनबर्नाचो वेन्यू आहा पळय आमी फर्स्ट टायम हांगासर आयिल्ले आहा आनी सगळी आमी इन्स्पेक्शन करून फायनली आमकां कळ्ळें की हांगा 4 स्टेजी येतली म्हणून. मेन स्टेज आहा ती आमच्या समोर फाटल्यान आहा पळय ती मेन स्टेज आसतली आनी बाकीचे आमी सगळे प्रोविजन केल्ले आहा. हांगासर आमची मेन वॉटर टेंडर बावजर म्हणटा पळय ती चडांत चड आमी मेन स्टेजी कडेन दवरतले आनी प्लस अदर 4 फायर टेंडर्स वील कीप सरावंडींग द एरिया आनी वेन्यूज जे बारीक बारीक वेन्यू आनी खंय आहा पळय थंय आमी आमचे फायर टेंडर दवरतले. प्लस क्विक रिस्पॉन्स 4 क्विक रिस्पॉन्स वील कीप एंड fire extinguisher placement will be there and exit signages, total 16 exit signages will be there आणि exit point आसतले खंयच्यानूय आमकां गाडी आमकां भितर घेवंक जाता आनी खंयच्यानूय आमकां जे 16 लोकेशन आसतले पळय थंयच्यान आमकां गाडी भायर काडून भितर घेवपाकूय मेळटली. आनी प्लस आमचे 2 मोटर पंप युनिट आसतले हांगासर म्हणजे बायक so that we can make a round over here in case of any emergency. Plus main stage जी आहा थंय आमी फायर रिटार्डंट तेंचे कडेन सर्टिफिकेट आमी घेतले. प्लस तेंचे फायर मार्शल आसतले. I mean total 25 fire personnel will be there. 25 to 40 fire personnel means fire marshals will be there. आणि आमी तेंकां ट्रेन करतले आनी फर्स्ट ट्रेनिंग करून तेंचे कडेन आमी एक्सटिंग्विशर ऑपरेट करून घेतले तेवूय पळयतले आमी. अशा प्रकारे आमी सगळो बंदोबस्त तेंचो केल्लो आसा आमच्या फायर सायडीन. सो इन्स्पेक्शन करताना तुमकां कितें दिसलें इट्स अ सेफ सायड जे तेंच्यांनी ज्या तरेन स्टेज घातल्या ते आतां तेणी आमकां एश्युरन्स दिल्ले आहा पयलीं आतां सारकें कळचें ना आमकां. लास्ट सगळे इन्स्टॉल करतकर मागीर आमकां कळटलें सारकें. आमी परते रावंडाक घेतले हांगासर चॅक करपाक 2-3 रावंड आसतले आमचे. प्लस आमचे लोकल फायर स्टेशन जे आहा म्हापसा आनी पिलेन आनी पर्वरी हे कनेक्टेड तांकां फायर स्टेशन दवरिल्ले आहा आमी सो दॅट दे वील कम रुटीनली दे वील चॅक आनी प्रॉपर कितें आसा बरें वायट किंवा चड उतार कितें आसा तें आमकां तें कळयतलें टायम टू टायम. डेली सिट्युएशन रिपोर्ट आमी तेंचे कडेन घेतले. प्लस आमचो कंट्रोल रूम हांगासर तांकां प्रोवायड करूंक सांगला. एवरी टायम कंट्रोल रूम नासतालो ह्या फावटी आमी तांकां सांगलां आमकां पर्टिक्युलर कंट्रोल रूम आमचो स्पेशली थंय जाय पडटलो आनी टायम टू टायम इन्फॉर्मेशन तेंचे कडेन आमी घेतले. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, जवाहर बर्वे आनी निखिल जल्मी.
जानेवारी सावन मडगावचो रिंग रोड नितळ दिसतलो. सगळी अतिक्रमणां काडिल्ली दिश्टी पडटली. मडगावचो आमदार दिगंबर कामतीन उतर दिला. जाल्यार शेडो कावन्सील फॉर मडगावचो निमंत्रक सावियो कुतिनो सांगता आमदारान केल्ले गाडेकारांचे पुनर्वसन मुळातूच बेकायदेशीर. फाल्यां कोर्टात केस पावली जाल्यार सगळ्यांक उठचे पडटले. पळयात पुराय बातमी. मडगावचो आमदार दिगंबर कामतीन रिंग रोडार पोरण्या रेल्वे स्टेशनाकडल्या पॉवर हाऊस जंक्शनाची पळोवणी केली. त्याच्या बरोबर अतिरिक्त जिल्हो अधिकारी नगराध्यक्ष दामोदर शिरोडकार, DYSP दक्षिण संतोष देसाय, PWD अधिकारी, पालिका अभियंताय आसलो. वीज घर जंक्शना कुशीक पार्क केल्ले ट्रक काडपाचे निर्देश आमदारान अधिकाऱ्यांक दिल्यात. तातूंतल्यान खुबश्यो गजाली नजरेक आयल्यो त्यो आतां फायनल डिसिजना खातीर आमी परत आज गेला. एक म्हणजे अर्जंट सांगला रिंग रोड फूल डिमार्केट करपाचो. एक 8 दिसां भितर डिमार्केट करून रिपोर्ट येतलो. त्या प्रमाणे जे एन्क्रोचमेंट्स आसा ते काडले वता. ते ब्युटिफिकेशनाचें काम GSIDCचें रिंग रोडाचेर चालू जालां फ्रॉम जंक्शन टू व्हिक्टर अपोलो हॉस्पिटल. तातूंतल्यान पयलीं सगळे गाडे थंय आशिल्ले ते सगळे काडले आनी आतां उरले ते गाडे 3-4 गाडे आसात तेय ह्या 8 दिसां भितर तेय काडटात. कारण तांकां सगळ्यांक आमी पयले फेजीक रिहॅबिलिट केल्या. सगळे गाडे थंय आशिल्ले तांकां रिहॅबिलिट केल्या. ते सगळे गाडे वतले 12 जाणां रिहॅबिलिट केल्या आनी एडिशनल काम चालू आसा. ते जातकीर आनी खंय थंय त्या एरियेक उरल्या तांकांय रिहॅबिलिट केले वता. रिहॅबिलिट करता आसतना आमी एक लक्षात दवरलां की जो मनीस मालभाटांतलो आशिल्लो ऑमलेट पावाचो गाडो लायतालो तांकां तांच्या पोटार मारूना तांकां पयले पडटा. आतां हांगाच्यान आमी ही एरिया पळयता हांगा खूब एन्क्रोचमेंट जाल्या. ते एन्क्रोचमेंट तांकां काडपाक लायल्या. रस्त्यार येवन बसतात, उदकाचे भायर बसतात, हांगा फुटपाथ एन्क्रोच करतात आनी कितें करतात. लोक बोवाळ मारता की आमकां चलपाक मेळना. तांच्या सगळ्यांचेर तांकां म्युन्सिपाल्टीक आज जॉयंट इन्स्पेक्शनां दवरलें. त्या प्रमाणे सगळ्यांक आज वॉर्निंग दिल्या सगळ्यांक म्युन्सिपाल्टीच्या इन्स्पेक्टरांनी आनी पुलिसांनी. जालें ना जाल्यार मागीर ते काडून केन्ना पर्यंत एक्शन जातली? एक्शन फुडल्या 9 वर्साच्यान स्टार्ट. हें एक्शन ऑलरेडी जालें सांगलें तांकां काडून. हांगा ट्रकाचें पार्किंग जाता तें पार्किंगूय बंद करून हांव वरात येता आनी हांगा सगळें पार्किंग करता. पयलें म्हणजे देव टू गो टू द म्हाका याद करून दिसता मडगांवचे प्रजेक आनी सगळे लोकांक ट्रक प्लाझा ट्रान्सपोर्ट टर्मिनस हांवें प्लॅन केल्लो याद आसल्यार पळय. 1,40,000 स्क्वेअर मिटर ओल्ड फीश होलसेल फीश मार्केटा कडेन घेतिलो. तो जर ट्रान्सपोर्ट प्लाझा जालो जाल्यार आज हांगा आमकां हे ट्रक रस्त्यार उबे रावता ते दिसनाशिल्ले. शेडो कावन्सील फॉर मडगावचो निमंत्रक सावियो कुतिनोन आमदार दिगंबर कामतीच्या विजिटाचेर आपली प्रतिक्रिया दिल्या. आमदार सांगता रिहॅबिलिटेशन केला पूण मुळातच हे पुनर्वसन बेकायदेशीर केला असो सावियो कुतिनोचो थेट आरोप. फ्रॉम अपोलो हॉस्पिटल टू पॉवर हाऊस जंक्शन आनी तातूंत एक हें केल्लें आहा म्हणटा तेणें की रिहॅबिलिटेशन केलें म्हणटा. पयलीं सुद्दां तें रिहॅबिलिटेशन आमदारान इलिगल केलां. आमचो सामको स्पश्ट आरोप आसा. कित्याक रिहॅबिलिटेशन केलां वेंडिंग झोनार. जे गाडे घातिल्ले आसा ते वेंडिंग झोन जो डिक्लेअर केल्लो म्युन्सिपाल्टीन अंडर एन एक्ट प्रोटेक्शन ऑफ लायव्हलीहूड ऑफ स्ट्रीट वेंडर्स एक्ट म्हण आसा आनी त्या एक्टा अंडर तो वेंडिंग झोन म्हण केल्लो आहा. आनी वेंडिंग झोन कित्या खातीर केल्ले? 3 केल्ले की हांगा थंय जे वेंडर्स बसतात आनी फुटपाथ ऑक्युपाय करतात तांकां एक जागा दिवपाक आनी ती गाडी आनी हें केलां रिहॅबिलिटेशन केलां गाडयांचेर विच इज इलिगल. फाल सपोज कितें तरी जालें कोर्टांतल्यान कितें येलें जाल्यार त्या बाबडे सगळे वाऱ्यार पडटले. इतली सामकी आसा आनी आमी हेज्या पयलीं तें सांगिल्लें. सो हे भाशेन सगळे इलिगल कारस्थाना चालले आहा. झाड कापपा जाय म्हण हांगा जे पॉवर हाऊस सर्कला कडेन तो रोड येता थंय झाडां आहा बरीं झाडां आहा ती झाड कापपा म्हणटा. थिंग इतले जे इलिगल हें चलता बिजनस चलता व्हडले सामके फ्रुटा मांड घातिल्ले आसात आनी सबार भाशेचे हें आसा इलिगल एन्क्रोचमेंट्स आसा. म्युन्सिपाल्टी कसलोच रेव्हेन्यू येना कोणा वयता तो आमकां खबर ना पूण ऑफिशियली तरी येना. ते काड सुवातेर तूं झाड मारया म्हणटा तो. पूण त्या कुडक्याक जे इतलें ब्युटिफिकेशन जाता आमकां एक बेश्टो खंय तरी दुबाव जाता की एक मॉल आहा थंय त्या जंक्शनाचेर ताका सगळें हें पार्किंग फेसिलिटी आनी तें सगळें तयार करपाक काय म्हण हो एक आमकां दुबाव येता. गॉ 365 खातीर संदीप तुयेकार, जवाहर बर्वे आनी निखिल जल्मी. घेवया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. 17 नोव्हेंबर 2023 दिसा रान खात्यान फकत वाळपय पुरती काडिल्ली जमीन सेटलमेंटा खातीर क्लेम करपाची नोटीस म्हटल्यार नीज गोंयकारांक काबार करपाचो यत्न. जे तरेन झोनिंग प्लॅनाच्या निमतान पेडणेकारांच्यो जमिनी गिळपाक पळयताले ताचोच हो नवो अवतार. काँग्रेसीन सरकाराचेर हल्लो केला.
काँग्रेसीन भाजपा सरकाराचो आनीक एक जमीन जुमला उक्ताडार हाडला। तवय पेडणेच्या झोनिंग प्लॅनाच्याच प्लॅनान असोय काँग्रेसीचो आरोप। वाळपय सरकारान सेटलमेंट ऑफिसर नियुक्त केला, पूण तो सांगता त्यो 3 अटी पूर्ण करप कोणाकच शक्य ना। रान वाठारांतले लोक जमिनी भायर जातले। भाजपा सरकार नेमके तेच करपाक सोदता। आयकात। अंडर द रेव्हेन्यू लँड तेन्ना सरकारान कलेक्टराक नॉमिनेट केल्लो आणि कलेक्टरान जवळपास 2300 ऑर्डरी दिल्या रिगार्डिंग दोज पीपल हू आर होल्डिंग लँड पार्सल्स इन सत्तरी तालुका। जेन्ना 1980 फॉरेस्ट एक्ट आयलो, रेव्हेन्यू ऑफिसर बीइंग कलेक्टर cannot pass any order in regarding forest because collector is the revenue officer. So जो ऑर्डरी कलेक्टरान 1983 ऑनवर्ड्स पळय दिल्या त्यो जवळपास 2300 ऑर्डरी आसा। म्हणजे 2300 शेतकरी म्हणा किंवा थंयच्या त्या भागात रावपी डिपेंडंट लोक हांकां ह्यो ऑर्डरी दिल्ल्यो आसा 1983 साला उपरांत। सो एज पर द फॉरेस्ट एक्ट 1980 कलेक्टरान दिल्ल्यो ऑर्डरी नल एंड वॉइड जाता। आता 2023 पावले 40 वर्सां जाली, ह्यो ज्यो ऑर्डरी पळय कलेक्टरान तेन्ना दिल्ल्यो ताचेर आज मेरेन सरकाराचें कांयच सोल्युशन ना। देर आर थ्री टायप्स ऑफ क्लासिफिकेशन। एक म्हणटा ती ही जी ऑर्डर 1983 कलेक्टरान जी ऑर्डर दिल्या त्या लोकांक थंयच्या अंडर द फॉरेस्ट रायट एक्ट। सेकंड इज द फॉर्म 1 and 14 which shows गव्हर्नमेंट ऑफ गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि एनक्रोचर्सान एनक्रोचमेंट म्हणून नावां लागिल्ली आसा शेतकऱ्यांची किंवा थंयचे जे लोक उत्पन्न करता पळय त्या जाग्यांनी ते। आणि तिसरी केस आसा जी फॉर्म 1 and 14 गव्हर्नमेंट ऑफ गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट लागला, पूण ना एनक्रोचर खंयच कॉलमान अदर्स कॉलमान सुद्धा थोड्या लोकांची नावां लागलेली ना। पूण 100 वर्सां जाले ते थंय शेती रोयतात, लोकांचे थंय फार्मिंग आसा, बाग आसा। ह्या लोकांचे कितें? आता ही ऑर्डर जी काढल्या, नोटीस जी काढल्या 17 नोव्हेंबर 2023 फॉर ओनली वाळपय रिजन। सो दिस इज आय थिंक अनादर जुमला लायक पेडणे कशें झोनिंग प्लॅन चालू केले, सिमिलरली हांगा अशें दिसता की पयलीं आतां वाळपयच्यान चालू करया and then it will follow to other talukas, other wildlife sanctuaries. So that officer will say this order is null and void. तो जो शेतकरी भायर दुसरो जो एनक्रोचर म्हूण लागला ताजे कडेन थंय डॉक्युमेंट काय ना, इज जस्ट एन एनक्रोचर। सो तोय भायर आनी तिसरो मनीस जो थंय खरेंच शेती करता किंवा आसा आनी ताचें नांव खंयच ना बाबडो, एनक्रोचरूय ना, ताचे कडेन ही ऑर्डरूय ना आनी तो अदर रायट्स कॉलमानूय ना। सो हो सरकाराचो सिस्टमॅटीक प्लॅन आसा की लोकांक जे नीज गोंयकार पळय इतली वर्सां थंय शेती करतात किंवा आपले उत्पन्न करून त्या उत्पन्नाचेर पळय जगता पळय बारीक सामान्य मनीस, ताका काबार करपाचो प्रयत्न। आमचो डिमांड आसा सरकारा कडेन हे जे 3 कॅटेगरीन पळय लोक बसता पयलीं तांचे रायट्स प्रोटेक्ट करचे, तांचे जागे जे आसा कितली वर्सां जाली ते जागे तांकां रायट्स घेवन दिवचे। गोवा 365 खातीर विन्सन रोजारियो, जवाहर बर्वे आणि सानिका नागवेकर। म्हापसा रस्त्याची जाल्ली चाळण आता खंय तरी दुरुस्त जाताना दिश्टी पडटा। देखीक कितलीशींच वर्सां हुमकळत आशिल्लो गिरीचो भितरलो रस्तो आता जाग्यार पडला, देखून थळाव्यांनी सुटकेचो सुस्कारो सोडला। पळयात नितीक्षा गांवकाराचो रिपोर्ट। सध्या हांव आसा गिरी, जो इंटरनल रोड आसा। आमी जेन्ना ग्रीन पार्का कडल्यान म्हापशेच्या वटेन वयता आनी थंयच्यान जो इंटरनल रोड आसा त्या रस्त्याचेरूच उबे आसा।
कितलीशीच वर्सां जाली हो जो रस्तो आशिल्लो हो पिड्ड्यार आशिल्लो आनी हांगासरल्या वाठारांतल्या लोकांची एकूच मागणी आशिल्ली की आमचो रस्तो बेगीनच्या बेगीन कंप्लीट करात, पण रस्त्याचें काम हे कंप्लीट जावंक नाशिल्लें. हो रस्तो जावपा खातीर ह्या वाठारांतल्या लोकांनी खुबशी मागणी केल्ली, डिमांड केल्लो, पूण कितलीशीच वर्सां हो रस्तो असोच पडून आशिल्लो. पूण आयज ह्या मतदारसंघातले आमदार केदार नायक हांच्या नेतृत्वा खाली हो रस्तो जाल्लो आसा आनी लोकांनी खुशी व्यक्त केल्ली आसा. बिकॉज ह्या वाठारांत चडशे शेतकार आसात, लोक शेतां लायतात आनी तेंच्यो ज्यो रिक्षा आसात त्यो हांगासर पावना. रस्त्याचेर होणे पडिल्ल्या कारणान खुबशे तांकां त्रास जाताले, पूण आयज कितल्याशाच वर्सांनी हो रस्तो पुराय जाल्लो आसा. हार्डली 30-35 मीटरचो रस्तो, पण ते एका कुटुंबाचे 8 मुठे मळपणामध्ये उरलेलो. ते कोर्टान वचून कोर्ट ऑर्डर मेळून सुद्धा 12 वर्सां रस्तो उरला. एकाय सरपंचान 3 सरपंच जाले, म्हाका 2 आमदार जाले. फक्त आमकां आश्वासनां दिवन आज करता फाल्यां करता, कोण सांगता सरपंच हे सांगता फंड ना, अशा पद्दतीन तो उरलेलो. जेन्ना केदार बाब आयले त्यांनी आमकां शब्द दिलो आपूण तुमचो रस्तो करून दिता. त्या शब्द दिला त्या प्रमाणे तेंच्यांनी फक्त कृतीन हाडलो आनी तेंच्या फुडाकारानूच आज आमचो रस्तो जाला आनी आमचे स्वप्न साकार जाले. त्या बद्दल आमी तेंचे सगळे गांवकऱ्यांचे आमच्या वाशो वाड्याचो सकयलो वाडो म्हणटा, कारण तो आमच्या भागांतलो सगळे लोक आमच्या वाड्यातले लोकांच्या वतीन हांव तेंचे आभार मानता. आनी दुसरो हो सिद्धू मेन ह्या सिद्धून तुमकां सांगपाची गोश्ट म्हणजे सिद्धून तो रस्तो सुरू केलो आनी तेन्ना ऑब्जेक्शन दिवन ते बंद पडलेले. कोर्टान आमी जिखले आनी आज तेज्याच हातान तो म्हणजे केदार बाबांच्या फुडाकारान आनी तेज्याय प्रयत्नान हो रस्तो साकार जाला, तेन्ना म्हणून आमी तेजे आभार मानता. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर. भारताचो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी पक्षाध्यक्ष अमित शहाचेर केल्ले टिकेचो गोंय भाजपान खर उतरांनी निशेध केला. भाजपाच्या दिग्गज फुडाऱ्यांचेर टिका करून चीप पब्लिसिटी मेळोवपाचो उत्तर गोंयचो लोकसभेचो उमेदवार तुकाराम परबाचो हो यत्न अशें तांणी म्हटलां. गोंय प्रदेश भाजपान मनोज परबाचो तुकाराम परब हे नाव घेवन निशेध केला. अजेंडा नासतना हो तुकाराम परब पार्टी चलयता, फुकटची पब्लिसिटी घेवपाचो यत्न करता, मायग्रंटांचो विशय हाताळटा, घटनाबाह्य गजाली करता अशा उतरांनी भाजपान तुकाराम उर्फ मनोज परबाचो समाचार घेतला. पळयात. तुकाराम परब जो स्वतः उत्तर गोंयचो लोकसभेचो कॅन्डिडेट म्हणून घोषीत केला, ताणें एक एलिगेशन केलें की खंय तरी माननीय पंतप्रधान मोदीचे आनी अमित शहाचे म्हाका दिसता एक चीप पब्लिसिटी, एक फुकट पब्लिसिटी म्हणटा पळय, फुकटे म्हणटा पळय, हे फुकटे पब्लिसिटी घेवपाची एक तांकां संवय जाल्या. खंय तरी एक व्हडल्या नेत्याचेर कितें तांकां म्हणप आनी मागीर ताचेर पब्लिसिटी घेवप ही हांची संवय जावन पडिल्ली आसा. खंय तरी ज्या पक्षान ह्या तुकाराम ह्या गँगान म्हणजे लोकां मुखार वचपाचे एक प्रण घेतिल्लो. प्रत्येक इलेक्शन आमी कॉन्टेस्ट करतले, खंय तरी पंचायत लेवलाचेर, जिल्हा पंचायत लेवलाचेर, म्युनिसिपालिटी लेवलाचेर, एसएमबी लेवलाचेर सगळे इलेक्शन आमी कॉन्टेस्ट करतले, लोकांचो विश्वास जिखतले. हे जे लोकां फुडें वचून सांगपी आशिल्ले ते आयज तांणी एक इलेक्शन फक्त एसएमबली सोडून बाकी खंयचेच इलेक्शन जिखले म्हणजे तुम्ही पळयला आसतले. आमचे एसएमबली इलेक्शन खातीर पंचायत इलेक्शन जाले, एसएमबलीच्या पयलीं एलपी इलेक्शन जाले, एसएमबली इलेक्शन खातीर म्युनिसिपालिटी इलेक्शन जाले. खंयच तांचो पक्ष, तांची गँग, तुकारामाची गँग ही खंयच नाशिल्ली. लोकां फुडें वचपाचें सामर्थ्य तर तांच्या कडेन उरूना आनी म्हणूनच खंय तरी आमच्या व्हडल्या नेत्याचेर आरोप करप ही एक संवय जावन पडिल्ली आसा. एक चीप पब्लिसिटी घेवप, म्हणजे काय एजेंडा नासतना पक्ष चलयता, म्हणजे खंय तरी मायग्रंट करप आनी खंय आपली पर्सनल गेम जावपाक लागून सेटिंगां करप आनी काय ना. हातून फक्त तांचो एजेंडा ना, अनकॉन्स्टिट्युशनल मुद्दे घेवन ते फुडें चल्ले. म्हाका पूर्ण खबर आसा ही पार्टी जी पोर्चुगीजाच्या आनी लंडनच्या पयशांनी चलता तांकां दुसऱ्याचेर उलोवपाचो कांयच अधिकार ना. आनी म्हणून म्हाका दिसता की जे तुकारामान जे वक्तव्य उबें केलां माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आनी अमित भाई शहाचेर ते एक बेसलेस आसा आनी एक सुर्याचेर थकिल्ले भशेन आसा. ताकाय जाणीव जाल्ली आसा की ती जी आपूण ते सुर्याचेर थुकला ते आपल्याच तोंडार येवन परती पडल्या. आनी म्हणून म्हाका दिसता की आमी पूर्ण
खात्रीन ह्या लोकसभेक सामोरे वता, लोकसभा इलेक्शनाक सामोरे वता. पूर्ण विश्वास आसा की गोंयच्या दोनूय सीट जिखतले आणि पूर्ण भारतभर 400+ सीट घेऊन भारतीय जनता पक्षाचे परत एकदा सरकार जातले. हांव तुकाराम सावंताचे ते गँग ज्याने उपचार केल्ले आमचे माननीय पंतप्रधान मोदी आणि अमित भाई शाहचेर ताचो पूर्ण कडक शब्दांत निषेध करता. गोवा 365 खातीर जवाहर बर्वे आणि निखिल जल्मी. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. भारताच्या खेळा मंत्रालयान ह्या वर्सा खातीर आपले प्रतिष्ठीत खेळरत्न आणि अर्जुन पुरस्कार जाहीर केल्यात. बॅडमिंटन स्टार सात्विक साईराज, रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी हांकां खेळरत्न पुरस्कार भेटयतले. प्रतिष्ठीत अर्जुन पुरस्कार मेळोवपी 26 खेळा व्यक्ती मदीं क्रिकेट खेळगडो मोहम्मद शमी हाचोय आस्पाव आसा. भारतातल्या पहिल्या नंबराच्या खेळा पुरस्कारा खातीर वेचून काडिल्ल्या खेळगड्यांनी फाटल्या कांय म्हयन्यांत आंतरराष्ट्रीय मळार आपली सुवात मेळयल्या. आशियाई खेळांत सात्विक आनी चिराग हांणी भांगरा पदक, संवसारीक सर्तींत कांस्य पदक आनी कॉमनवेल्थ खेळांत रौप्य पदक मेळयल्या. मजगतीं शमीन वन डे विश्वचषकात सनसनाटी कामगिरी करून फकत 7 मॅचींनी 24 विकेटी घेवन फुडाकार घेतलो. सरकारी पॅनलान खेळगड्यांचे नामांकन केल्ले. 9 जानेवारीक राष्ट्रपती भवनात भव्य सुवाळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू खेळगड्यांक पुरस्कार भेटयतली. गोवा 365 खातीर मनीष परब आनी शिवानी सांगेलकार. गोंयांत 26 डिसेंबर मेरेन सुक्या हवामानाची शक्यताय आसा, पूण सकाळी आनी रातच्या वेळार धुके आनी दव अनुभवपाक मेळटलो. फुडल्या 3 दिसांत उण्यांत उण्या तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना. मळब निवळ दिसतले. आयच्या चडावत आनी उणें तापमान 34 आनी 23 डिग्री सेल्सियसाचे मजगती उरतले. बोट धन्यांक हवामानाची खाशेली शिटकावणी ना. 26 डिसेंबर मेरेन हवामान सुके, कांय सुवातांनी धुके आनी दव. फुडले 3 दीस उण्यांत उण्या तापमानात व्हडलोसो बदल ना. बेरेस्तारचे तापमान 34 आनी 24 डिग्री सेल्सियस. बोट धन्यांक हवामानाची शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आनी आयचे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. देव बरें करूं.